श्री स्वामी समर्थ सर्वांना. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. आजचा जो रेमेडी आहे त्या रेमेडीने माझ्या जीवनावर खूप मोठा प्रभाव टाकलेला आहे आणि म्हणूनच मी तुमच्यासोबत माझी आजची ही रेमेडी शेअर करत आहे, जो आहे आपला सर्वात प्रभावी युनिवर्सनी दिलेला एंजल नंबर, जो 101% काम करतो. आपल्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी आपली मदत करतो. फक्त आपल्या मनात त्याच्यावर विश्वास हवा, सकारात्मकता हवी आणि पॉझिटिव्हिटी हवी. शेवटी आपण जे पण करतो त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विश्वास हवा. कुठलीही शंका न करता आपल्याला या सगळ्या रेमेडीज कराव्या लागतात. आपण जर शंका केली तर आपल्या कुठल्याच इच्छा आपले देवही पूर्ण करू शकणार नाही आणि आपण स्वतःही पूर्ण करू शकणार नाही. तर तुम्ही जेव्हा ही एंजल नंबरची रेमेडी कराल तेव्हा तुम्हाला तुमच्यावर विश्वास ठेवायचा आहे, पॉझिटिव्हिटी ठेवायची आहे, सकारात्मकता ठेवायची आहे. आणि जो आपला आजचा जो एंजल नंबर आहे तो आहे 1176. हा सगळ्यात प्रभावी एंजल नंबर आहे, जो मी माझ्यावर स्वतःवर अनुभवलेला आहे आणि माझी इच्छाही पूर्ण झालेली आहे. आणि मी पहिल्यांदाच हा एंजल नंबर वापरला आणि माझी इच्छा ही 11 दिवसात पूर्ण झालेली आहे. म्हणूनच आजची जी ही रेमेडी आहे मी तुमच्यासोबत शेअर करत आहे, म्हणजेच तुमच्याही इच्छा या पूर्ण व्हाव्या यासाठी. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला पहिले तुमची इच्छा ही डिसाईड करायची आहे, कारण की या रेमेडीमध्ये तुम्ही फक्त तुमची एकच इच्छा मागू शकता. आता तुम्ही म्हणाल मी या रेमेडीसोबत एकाच वेळेस 2 ते 3 इच्छा मागतो, तर असं शक्य नाही आहे. तुम्हाला तुमची एकच इच्छा मागायची आहे, जी तुमची मनापासूनची इच्छा आहे, जी अजूनपर्यंत पूर्ण झालेली नाही आहे. ती इच्छा तुम्हाला मागायची आहे आणि ती इच्छा तुम्हाला 11 दिवस मागायची आहे युनिवर्सला. आता तुम्हाला काय करायचं आहे? आता समजा तुम्हाला नोकरी पाहिजे नसेल तर मला ही नोकरी मिळू द्या, माझा आजचा इंटरव्ह्यू हा पूर्ण होऊ द्या, माझ्या आवडत्या क्षेत्रात मला नोकरी मिळू द्या. किंवा तुम्हाला पॉझिटिव्ह वेमध्ये बोलायचं आहे, मला माझी आवडती नोकरी मिळालेली आहे, माझ्या आवडत्या ठिकाणी मला माझी ही नोकरी मिळालेली आहे, माझं घर हे बनलेलं आहे, माझ्या सगळ्या इच्छा या पूर्ण झालेल्या आहे, असं तुम्हाला युनिवर्सला बोलायचं आहे पॉझिटिव्ह वेमध्ये. तर आता आपण बघूया की तुम्हाला ही रेमेडी कशी करायची आहे, काय काय यासाठी तुम्हाला लागणार आहे. तर तुम्हाला सर्वात आधी जे लागणार आहे तो म्हणजेच पांढऱ्या रंगाचा कागद. ठीक आहे, एखाद्या वहीचा सुद्धा चालेल, कुठला पण पांढऱ्या रंगाचा कागद तुम्हाला घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला एक ब्ल्यू कलरचा पेन घ्यायचा आहे, ग्रीन कलरचा घेतला तरी चालेल, पण तुम्ही लाल रंगाचा आणि काळ्या रंगाचा पेन घेणं टाळा. ठीक आहे, ब्ल्यू कलर ग्रीन कलरचा पेन तुम्ही घेतला तर चालेल. आता त्या कागदावर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला असा हा एक कागद घ्यायचा आहे आणि त्यावर तुम्हाला तुमची इच्छा लिहायचं आहे. सर्वात पहिले तर तुम्ही श्री स्वामी समर्थ असं लिहायचं आहे. आता मी तुम्हाला दाखवते की कसं लिहायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला श्री स्वामी समर्थ, तुमचा एंजल नंबर आणि तुमची इच्छा लिहायची आहे. आणि जेव्हा तुम्ही तुमची इच्छा लिहिता तेव्हा एकदम पॉझिटिव्ह राहून तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे आणि युनिवर्सला तुम्हाला थँक्यू म्हणायचं आहे. आता इथे बघा, तुम्ही श्री स्वामी समर्थ लिहिलं, कारण की स्वामी आपले ब्रह्मांड नायक आहे, तर त्यांचं सर्वात आधी तुम्हाला नाव लिहायचं आहे. जर तुम्ही स्वामी सेवेकरी नसाल तर तुम्ही कुलदेवतेचं नावसुद्धा लिहू शकता. त्यानंतर तुम्हाला एंजल नंबर टाकायचा आहे, जो आहे आपला 1176. त्यानंतर तुम्हाला तुमची इच्छा व्यक्त करायची आहे आणि त्याखाली तुम्हाला 3दा थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स असं तुम्हाला लिहायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला थँक्यू युनिवर्स लिहायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही या पेजवर तुमची इच्छा, एंजल नंबर सगळं लिहिता तेव्हा जे पेजचे जे कॉर्नर आहे त्या कॉर्नरला तुमची रायटिंग लागली पाहिजे नाही.
सगळं जे लिहिलेलं आहे ते तुम्हाला मध्ये लिहायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, उजव्या हातावर सगळ्यात पहिले तर तुम्हाला याच्या 2 घड्या करायच्या आहे. अशा पद्धतीने छान 2 घड्या करायच्या, 2च घड्या करायच्या आहे. या 2 घड्या केल्यावर हा जो पेज आहे तो तुम्हाला असा हा कागद उजव्या हातावर ठेवून डावा हात तुमचा त्यावर ठेवायचा आहे आणि तुम्हाला डोळे बंद करायचे आणि युनिवर्सला 3दा थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स असं म्हणायचं आहे. आणि त्यानंतर जी तुम्ही या कागदावर इच्छा लिहिलेली आहे ती इच्छा पूर्ण निशंक मनाने, कुठलीही शंका न ठेवता या पेजला म्हणजेच यामध्ये लिहिलेल्या एंजल नंबरला सांगायची आहे की मला माझ्या आवडत्या क्षेत्रात नोकरी मिळू दे किंवा मला माझ्या आवडत्या क्षेत्रात नोकरी मिळालेली आहे असं म्हणायचं आहे तुम्हाला 3दा. आणि हा जो कागद आहे तुम्हाला दिवसभर 11ही दिवस तुमच्या सोबत ठेवायचा आहे. तुम्ही जिथे पण जाल तिथे हा जो कागद आहे एंजल नंबरचा तो तुमच्या सोबत ठेवायचा आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, जो तुमचा डावा हात किंवा उजवा हात, ठीक आहे, कुठल्याही हातावर तुम्हाला 1176 हा एंजल नंबर टाकायचा आहे. ज्यामुळे काय होणार, एंजल नंबरची जे पॉवर आहे ते दिवसभर तुमच्या सोबत राहील. आणि जर एंजल नंबर मिटला तर तो 11 दिवसही तुम्हाला लिहायचा आहे, कारण की 11ही दिवस त्या एंजल नंबरची पॉवर तुमच्यासोबत राहिली पाहिजे. आणि माझी स्वतःची खात्री आहे की 101% तुमची इच्छा ही पूर्ण होणार आहे. तुम्ही या रेमेडीमध्ये कुठेच अंधश्रद्धा ठेवू नका, कुठेच शंका ठेवू नका. पूर्ण विश्वासाने आणि सकारात्मकतेने, पॉझिटिव्हिटीने तुम्हाला ही रेमेडी करायची आहे. माझा पूर्ण विश्वास आहे. माझ्या विश्वासाने तुम्ही ही रेमेडी एकदा तरी 11 किंवा 21 दिवस करून बघा. मी 11 दिवस ही रेमेडी केली आणि माझी खरं सांगते माझी इच्छा ही पूर्ण झालेली आहे आणि तुमचीही इच्छा पूर्ण होणार आहे जर मनात सर्वात महत्त्वाचं म्हणजे तर विश्वास आहे, ठीक आहे. आणि शेवटी कष्टाला हे पर्याय नाही आहे. कष्ट तर करायचं आहे पण नशिबाची साथ पण खूप आवश्यक आहे. तर तुमचं कष्ट आणि युनिवर्सचा साथ, स्वामीचा साथ मिळून तुमचे सगळे इच्छा पूर्ण होणार आहे. तर तुम्ही कष्ट पण करा आणि श्रद्धा पण ठेवा आणि युनिवर्सच्या रेमेडी नक्की ट्राय करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा पण उपयोगाचा वाटलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा. कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ, थँक्यू युनिवर्स लिहायला बिलकुल विसरू नका. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका. अशाच पॉझिटिव्ह रेमेडीसोबत, पॉझिटिव्ह व्हिडिओसोबत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ सर्वांना.